37व्या पुरुष व 33व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी तर पॉंडिचेरीच्या मुलींनी बाजी मारली आहे. 3 ते 5 जानेवारी रोजी येथील शिवबा मैदानावर सदरची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, महाराष्ट्रासह 22 राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. समारोपीय कार्यक्रमात विजेत्या चमूला कप व बक्षीस देतेवेळी विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे, माऊली शिक्षण संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेस राज्यकारिणीचे वरिष्ठ नेते रामविजय बुरुंगले, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे, सेवादलचे अनिल सावळे, दीपक सलामपुरिया, अनिल उंबरकर, कविता राजवैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर केरळच्या मुलांच्या व मुलींच्या चमूने बाजी मारली. तसेच तिसरे बक्षीस मुलांमधून कर्नाटक व पॉंडिचेरी टीमने सामूहिक जिंकला आहे, तर मुलींमधून तिसरे बक्षीस महाराष्ट्र व तामिळनाडूच्या चमूने सामूहिकरित्या जिंकले आहे. सदर कार्यक्रमाला भारतीय आट्यापाट्या फेडरेशनचे सचिव डॉक्टर दीपक कविश्वर, भारतीय आट्यापाट्या फेडरेशन CEO जय कविश्वर युवराज, महाराष्ट्र महामंडळाचे सचिव डॉक्टर अमरकांत चकोले उपस्थित होते. यावेळी शहरातील खेळप्रेमी नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती. सदर स्पर्धेकरिता गेल्या काही दिवसापासून शहरातील आट्यापाट्या टीमने अथक परिश्रम घेतले. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील हौशी आट्यापाट्या खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोत्साहन अमर खराटे, गजानन पळकट यांचे लाभले. आट्यापाट्या खेळाला येणाऱ्या अधिवेशनात मुद्दा उचलून विधान परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर 5% आरक्षण मिळवून देईल, ज्यामुळे शासकीय स्तरावर या खेळाडूंना नोकरी व शिक्षणामध्ये नक्कीच फायदा होईल व खेळाडूंचे मनोबल उंचावेल, असे उद्गार विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांनी यावेळी खेळाडूंना उद्देशून काढले. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.